निश्चयाचा महामेरू, बहुत जनाची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीत अभिवादन करून या कर्जतचे सुपुत्र हुतात्मा भाई कोतवाल आजच्या व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने उपस्थित असणारे रायगड जिल्ह्याचे तथा आपणा सर्वांचे लाडके आणि प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब, त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्याचे मंत्री अन्न व औषध प्रशासन माननीय श्री नरहर झिरवळ साहेब, त्याचबरोबर व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज मी काय सर्वांची नावं घेऊ शकत नाही, सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या जमलेल्या तमाम कार्यकर्ते माता बंधू भगिनींनो, खरं तर निवेदकांनी माझी अडचण केली. भरतबाईंनंतर भाषण करण्याची हिंमत कुणाच्या तिथे नाही आहे बाई, पण तरी देखील त्यांनी मला दिली. भाऊंनी सांगितलं अगदी 5 मिनिटांमध्ये सचिन भाऊ तुम्ही बोला, तुमच्या विनंतीला मान देऊन मी आज या व्यासपीठावरती बोलतोय आणि तुम्हा सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतोय. गेली 19 वर्षाचा प्रवास संपवत मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतोय. कोणत्याही एखाद्या राजकीय कार्यकर्त्याला आपला 19 वर्षाचा प्रवास थांबवून एका नवीन प्रवाहामध्ये जायचं असतं, त्यावेळी त्याच्या वेदना काय असतील या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चित अर्थ या ठिकाणी कल्पना आहे. माफ करा, पण या व्यासपीठावरून मी जाहीररित्या मी माझ्या सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्यावरती प्रेम केलेल्या कार्यकर्त्यांची मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतोय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवासामध्ये मी सहभागी होतोय. अनेक जणांनी त्या ठिकाणी एक प्रश्न विचारलं की आपण राजकीय प्रवासाची नवीन सुरुवात करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच का निवडला. खरं तर अनेक जण म्हटले की आमदार साहेबांबरोबर तुम्ही गेलं पाहिजे होतं. प्रवाहाच्या सोबत सगळेच जातात, अगदी पाला पोचवलाही वाहून जातो, पण सुधाकर खारे नावाचा हा झंझावात या कर्जत खालापूरमध्ये आहे की ज्यांनी अखेर तरुणांना आकर्षित करून घेतलं आणि त्यांच्या प्रवासामध्ये केलं. अगदी एक निवडणुकीचा एक 8-10 दिवसाचा प्रवास त्यांच्या सोबतचा असेल, पण सुधाकर भाऊ तुमचे काम करण्याची पद्धत मी पाहिली. अनेक तरुण तुम्हाला प्रेरित होऊन त्या ठिकाणी तुमचं गुणगान गात होते. प्रत्यक्षात जेव्हा समोरून जवळचा संवाद तुमच्या ठिकाणी लाभला तेव्हा कळलं की या खऱ्या अर्थाने मी धन्यवाद देईन सन्माननीय परशुराम घारे आणि तुमच्या मातोश्रींना की एवढं चांगलं रत्न तुम्ही या कर्जत खालापूरकरांना दिलं. निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी निकालाच्या पुढच्या दिवशी मी सुधाकर भाऊंना फोन केला. भाऊंनी सांगितलं सचिन भाऊ घरी या, आपण बोलू. पराभवानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या कार्यालयाचा दरवाजा उघडलं ही सोपी गोष्ट नसते. अनेक जण निवडणुकीच्या पराभवानंतर 1-1 वर्ष कोमातच असतात, ते बाहेर पडतच नाहीत. पण हा एकमेव व्यक्ती असा आहे की जो पराभवानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या जनतेसाठी त्या ठिकाणी रस्त्यावरती उतरतो, आपलं कार्यालय उघडं करतं. भाऊ माफ करा, काही गोष्टी सांगायच्या नसतात, पण मला आज व्यासपीठावरतून आवर्जून सांगावीसं वाटतील. ज्यावेळी तुम्ही जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होतात, आमचं गाव तसंच पानवट्यासाठी त्या ठिकाणी टंचाईग्रस्त गाव येतो बीड गाव म्हणून. सन्माननीय रामदासजी दिसले साहेब, तटकरे साहेब, आपल्यास कल्पना आहे, तुमचे स्नेही यांच्या विभागातला हा गाव येतो आणि तिथे पाण्याची टंचाई असताना आपण जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष होतात. तुमचा मतदारसंघ, तुमचा जिल्हा परिषद वार्ड हा वासराचा खोंडा आहे, पण तरी देखील त्या ठिकाणी आमचे त्यावेळेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे स्नेही कुमारजी दिसले आणि प्रसाद पाटील हे व्यासपीठावरती इथे आहेत. त्यांनी तुम्हाला विनंती केली की आमच्या इथे पाण्याची टंचाई, या माणसाने आमची पाण्याची ताण भागवली. जो की आपला मतदारसंघ नसताना देखील आपले कार्यकर्ते ज्यावेळी आपल्या वेदना घेऊन जातात त्यावेळी त्याला पाठबळ देण्याचं काम या ठिकाणी सुधाकर भाऊंनी केलं. राहिला एक छोटासा किस्सा या ठिकाणी सांगतो. चोचीची वाडी म्हणून एक गाव आहे, त्या ठिकाणी एक कर्नल म्हणून अशी एक व्यक्ती आहे, त्यांचं एक फार्म हाऊस होतं. एक मुंबईतील काही सहकारी आले होते, आम्ही तिकडे गेलो. त्यांना वॉकिंगसाठी सकाळी जायचं होतं. आदिवासी वाडीनंतर ते फार्म हाऊस त्याच्या बाजूला आहे, तिथून सकाळी वॉकिंगसाठी समोर ती 4-5 शेतं टाकली आणि पुढे चालत गेलो. चालत गेल्यानंतर त्या ठिकाणी एक गुलगुलीत असा रस्ता डोंगरावरती जाताना दिसला. म्हटलं हा रस्ता कोणता आहे म्हणून तिथल्या केअरटेकरवाल्यांना विचारलं की हा रस्ता कुठला आहे का. म्हटलं स्टेशन ठाकुरवाडी म्हणून एक गाव आहे, त्या आदिवासी बांधवांसाठी सुधाकर भाऊंनी बांधलेला तो रस्ता होता. किती दूरदृष्टीचा नेता असेला की ज्या भागामध्ये लोकांना चालता येत नव्हतं, डोंगरावरती कड्यावरती तिकडे चढावं लागत होतं, तिथल्या आया बहिणींना ज्यावेळी प्रसूतीची असेल, ज्यावेळेस तिथले लोक आजारी पडत असतील त्यावेळी त्यांना ती साडीची वगैरे डोली करून त्यांना खाली घेऊन जात लागत असेल, पण या माणसाने तिथेशी रस्ता केला
हे या कामचं काम आपल्या सर्वांना प्रेरित करतं. अनेक मुद्दे आज बोलण्यासारखे आहेत, पण आजचा शाळेतला माझा पहिला दिवस आहे आणि आज मी या ठिकाणी तुमच्यासमोर हाम लंबचौडं भाषण करणं आणि सन्माननीय तटकरे साहेब आणि यांच्यासमोर नीरज झिरो साहेब यांच्यासमोर बोलणं या ठिकाणी मला योग्य वाटत नाही. पण मोठ्या अंतःकरणातून सांगेल, माझ्या विभागातले सगळे पदाधिकारी इकडे आहेत. तुमचं व्यासपीठ इतकं मोठं आहे की ज्यांना आम्ही पहिल्या स्टेजवरती बसायला आमच्या कार्यक्रमामध्ये घेतो ते सगळे तुमचे कार्यकर्ते खाली बसलेत. एवढं मोठं हे व्यासपीठ आहे. आज अनेक आमचे देशमुखांना वगैरे सगळी मंडळी खाली उभे आहेत. माझ्यापेक्षा वयाने मोठे राजकारणात त्यांना आम्ही आदर्श होतात. अनेक या ठिकाणी लोक आहेत की ज्यांचं आज आमचे शेखरजी पिंगले असतील, आमचा मित्र भूषण पाटील आहेत, आज अंकितजी साखरे, हे सगळे जे काही मंडळी आहेत आमच्या भागात काम करणारे आहेत. या सगळ्यांचा सहवासामध्ये आपल्या ठिकाणी या आमच्या विभागाचं काम त्या ठिकाणी करण्याचा आपण करू. आणि तुम्ही सर्वांना मी जाता जाता एवढंच सांगेन की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माझा आजचा हा प्रवेश, या प्रवेशामध्ये तुम्ही सर्वजण तुमच्या कुशीत मला सामावून घ्याल अशी मी तुमच्या समोर अपेक्षा करतो, आशा बाळगतो आणि तुमच्या सर्वांचा मी तुर्तास निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सचिनजी कर्णुक साहेब. तदनंतर मी विनंती करतोय महाराष्ट्र राज्याचे मंत्री अन्न आणि औषध प्रशासन सन्माननीय नरहरी झिरवळ साहेबांना विनंती आहे की आपण सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करावं.